तिथे काय वाटतील की तरुण असताना सुद्धा आपण वारीकडे आकर्षण कसं काय लागलेलं आहे आणि पांडुरंगाच्या ओढीसाठी आपण चाललेली आहे. नमस्कार, मी स्नेहल गव्हाणे सोनईवरून. खरं तर लहानपणापासून आध्यात्मिक वारसा चालत आलाय. तो फॅमिली सगळी धार्मिक आहे. लहानपणापासून 5वीला माळ घातली मला पण. तर खूप छान वाटते आणि माहिती आहे एकीकडे जरी आपण शिक्षण करून खूप पुढे जरी गेलो तरी बेस आपले रूट हेच आहेत. त्याच्यामुळे मी नक्की सांगेल युवा पिढीला की तुम्ही पण अध्यात्माकडे या. याच्यात सगळं काही आहे. सगळं काही आहे. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वारकरी जे आहेत मुक्काम दरमुक्काम करत पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत, परंतु आधुनिक पद्धतीने स्वागत केलं जाते. म्हणजे वारकऱ्यांच्या डोक्यावरती जर आपण फेटा बघितले तर सर्व वारकरी महिला असतील, भगिनी किंवा वारकरी जे आहेत त्या सर्वांना फेटे बांधलेले आहेत. म्हणजे बाबासाहेब देशमुख आणि योगेश मुळे यांच्या मदतीतून सर्वांना फेटे बांधलेले आहेत. महाराष्ट्राची शान असते आणि मराठमोळा फेटा ज्याला म्हटलं जातं असा हा फेटा असतो आणि आधुनिक पद्धतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. विविध प्रकारे कसं आपण स्वागत करता येईल ह्या पद्धतीने त्यांच्यामध्ये उत्साह वाढला पाहिजे, एनर्जी वाढली पाहिजे, ह्याच उद्देशानं बाबा महाडिक असतील, योगेश मुळेकर यांनी स्वागत केले. महाराज एकंदरीतच काय बघितलं तर स्वागत तुम्ही बघितलं असेल, पण हे हटके स्वागत आहे. सर्वांना फेटे बांधलेले आहेत. काय वातावरण, काय उत्साह वाटतो. पंढरपुरा नेई न गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणे वेदिले, या उक्तीप्रमाणे गेल्या 10 वर्षापासून श्री बाबासाहेब महाडिक असतील, श्री योगेश भाऊ मुळे असतील, अशाच पद्धतीने फेटे बांधून आमच्या सगळ्या वारकऱ्यांना अतिउत्साहामध्ये आनंदामध्ये वाजत गाजत त्यांच्या राहत्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन आम्हाला भक्तिमय वातावरणामध्ये अजून दंग करतात. म्हणून त्यांचं सर्व वारकऱ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. महाराज एकंदरीतच वाटलं की आपण अन्नदान करून केलं जात आहे, परंतु डोक्यावरती फेटा म्हणजे एक रुबाबदार व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राचं. हे काय वाटतं की फेटा बांधल्यामुळे महिलांना पण फेटा बांधलेला आहे? नाही, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तैसे माझी हरिवृत्ती राहू. सगळ्यांमध्ये आत्मा एकच आहे म्हणून सगळ्यांना तो फेटा शोभूनच दिसतो. आणि मराठी माणसाची शान म्हणजे आन बान शान ही फेटाच आहे. म्हणून फेटा दर 10 वर्षापासून या ठिकाणी बांधला जातो. म्हणून सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. आपल्याला कुठून स्वागत करा, त्यांच्या घरापर्यंत तुम्ही जाणार आहात? हो, घरापर्यंत, योगेश भाऊंच्या घरापर्यंत आम्ही असंच आता सनई चौघड्यामध्ये वाजत गाजत आम्ही सर्वजण जाणार. एकंदर काय सांगताल की संकल्पना कुणाची होती की डोक्यावरती फेटा बांधताय? 10 वर्षापासून हा प्रोग्राम करताय, काय कुणाची संकल्पना होती? हा स्वतः मलाच वाटलं असं की वारकऱ्यांचं काहीतरी वेगळं आपण स्वागत करावं. फेटे सेवा बांधावं. करतात वारकरी. होय म्हणजे वाजत गाते सगळ्याला नेले. होय होय. मला खरं तर स्वागत केलं पाहिजे आणि महाराष्ट्राची ती परंपरा या ठिकाणी जपली जाते आणि खरं तर स्नेह यामध्ये आपला वाढावा आणि आपल्यामध्ये कुठंतरी एनर्जी, उत्साह टिकून राहावा याच उद्देशानं हे टेंभुर्णी शहरामध्ये एक वेगळं पण या ठिकाणी जपलं जातं. सगळ्या माऊलींच्या डोक्यावरती फेटा आहेत. माऊली काय सांगाल, एकंदरीतच आपल्याला जो फेटा बांधलेला आहे यामुळे काय वाटतंय आपल्याला? खूप छान वाटतं आणि योगेश भाऊ आणि बाबासाहेब भाऊ यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्याकडून. खूप खूप आनंद होतो. असा आनंद गगनात सुद्धा मावत नाही. आमच्या वरून मेघराज गरजत आहे पण त्याची ही सुद्धा आम्हाला परवा नाही आहे. आणि यो आनंद आमच्या श्रीगुरूच्या कृपेने भागवत महाराज, कोळी काका, संत मालिका मंदिर ब्राह्मणी यांच्या वतीने आमचं हे स्वागत होत आहे. आणि योगेश भाऊ आणि बाबासाहेब भाऊ यांचं आणि दादू भाऊ यांचं, कोळी काकी यांचं खूप खूप स्वागत आहे. इतका आनंद गगनात मावत नाही एवढा आनंद आम्हाला आहे. किती दिवसापासून? 10 वर्षापासून वारी करतो. हे आमचे गुरुमहाराज आहेत. आमच्या गुरुमाता बी गाडीत आहेत पाठीमाग. खूप आनंद, खूप आनंद. हा, आम्हाला वर्षभर आनंद पुरतो, इतका आनंद आहे. का आपल्यासोबत तरुण युवा या ठिकाणी वारकरी आहे. तिथे काय वाटतील की तरुण असताना सुद्धा आपण वारीकडे आकर्षण कसं काय लागलेलं आहे आणि पांडुरंगाच्या ओढीसाठी आपण चाललेली आहे. नमस्कार, मी स्नेहल गव्हाणे सोनईवरून. खरं तर लहानपणापासून आध्यात्मिक वारसा चालत आलाय. तो फॅमिली सगळी धार्मिक आहे. लहानपणापासून 5वीला माळ घातली मला पण. तर खूप छान वाटते आणि माहिती आहे एकीकडे जरी आपण शिक्षण करून खूप पुढे जरी गेलो तरी बेस आपले रूट हेच आहेत. त्याच्यामुळे मी नक्की सांगेल युवा पिढीला की तुम्ही पण अध्यात्माकडे या. याच्यात सगळं काही आहे. सगळं काही आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तो भक्तीचा महिमा खरं तर अफाट आहे आणि भक्ती करावी तेवढी कमीच आहे. अशा भक्तीतूनच सर्व वारकरी जे असतील आणि बाबासाहेब देशमुख असतील, योगेश मुळे असतील, हे दोघंजण या ठिकाणी फेटा बांधून वाजत गाजत त्यांना त्यांच्या मुक्काम परिवर्तित आहे. संजीवनी आरवळे सावंत आवाज.